सोन्याचा भाव गगनाला भिडलेला आहे। अशातच सर्वसामान्य व्यक्ती सोने खरेदीचा विचारही करत नाही। अतिवृष्टीत मेटाकुटीला आलेला शेतकरी दिवाळीत 2 गोड घास खाता यावे म्हणून ज्वारी आडत बाजारात विक्रीला आणली। आडत व्यापाराला या ज्वारीच्या पोत्यात मणिमंगळसूत्रासह 4 तोळे दागिन्याचा डबा हाती लागला। म्हसोबावाडीच्या शेतकऱ्याला बोलावून 4 तोळे दागिन्याचा डबा त्यांच्या स्वाधीन केला। ही घटना घडली बार्शी येथील बाजार समितीत। लक्ष्मण भानुदास कात्रे, राहणार म्हसोबाची वाडी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव असे दागिने परत मिळालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे। कात्रे यांनी आयुष्यभर कष्ट करून पैपै जमा करून स्त्रीधन उभारले। हे दागिने एका स्टीलच्या डब्यात ठेवून तो ज्वारीच्या एका पोत्यात ठेवून दिला। अतिवृष्टीला तोंड देत असताना दिवाळीचा सण आला। घरात परिस्थिती बिकट असल्याने या सणासाठी पैशाची गरज भासली। गडबडीत त्याने घरातील 3 पोती ज्वारी बार्शीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती येथील हनुमान लीला ट्रेडिंग कंपनीत अमोल ज्ञानदेव कानकात्रे यांच्या आडतीत टाकली। आडत्याने त्या ज्वारीच्या पोत्याची पलटी मारत असताना अमोल कानकात्रे व दुकानातील मुनीम रवींद्र गादेकर यांना स्टीलचा डबा मिळाला। तो डबा उघडून पाहता त्यात सोन्याचे मंगळसूत्र, गंठन, कर्णफुले असे 5,20,000 रुपयांचे 4 तोळे सोन्याचे दागिने आढळले। त्याने तातडीने संबंधित शेतकऱ्याची संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला। आयुष्यभराची कमावलेली पुंजी अनावधानाने हरवलेली पण आडत दुकानदार कानकात्रे यांच्या प्रामाणिकपणामुळे परत मिळाली।